नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लास्ट व्हिडिओमध्ये आपली अंकगणिती श्रेणी हा आपला तिसरा जो टॉपिक आहे तो आपण सुरू केलेला होता. तर त्याच टॉपिकमधला आज आपण सराव संच 3.3 घेणार आहोत. तर या सराव संचामध्ये आपल्याला एका सूत्राचा उपयोग करायचा. मी बोर्डवरती लिहिलेले सूत्र की SN बरोबर n/2 कंसामध्ये 2a अधिक n वजा 1 गुणिले d. आता या सूत्राचा आपल्याला काय करायचं, या सराव संचामध्ये उपयोग करायचा आहे. आता आतापर्यंत आपण सामान्य फरक काढायला शिकलो, त्याच्यानंतर पहिलं पद दुसरं पद ह्या सर्व गोष्टी काढायला शिकलो. त्यानंतर ह्या सगळ्या म्हणजे ए दिलेला असेल किंवा डी दिलेला असेल आणि तुम्हाला कोणतंही क्रमिकेमधलं अंकगणित श्रेणीमधलं कोणतंही पद जर काढायला सांगितलं तरी तुम्ही ते काढायला शिकलेला आहात. आता आपण काय करायचं, ती जी कितीही पदं दिली असली तर त्या पदांची बेरीज किती असेल हे आपण काढायला शिकणार आहोत. मग त्यासाठी आपण ह्या सूत्राचा वापर करणार आहोत. आता एक एक्झाम्पल मी बोर्डवर लिहिले की एका अंकगणित श्रेणीचे पहिले पद 6 व सामान्य फरक 3 आहे, तर S27 काढा. ठीक आहे. तर आता आपल्याला बेसिक माहिती काय काय दिली. पहिले पद दिले आपल्याला, किती दिलंय 6. पहिल्या पदालाच आपण काय म्हणतो a बरोबर 6. त्याच्यानंतर सामान्य फरक दिलाय 3, म्हणजेच काय येणार d बरोबर 3. आता आपल्याला ह्या सूत्रामध्ये या सगळ्या दिलेल्या किमती काय करायच्या आहेत, भरायच्या आहेत. आणि आपल्याला किती अंकांची बेरीज सांगितली, 27 अंकांची बेरीज सांगितली, म्हणजे n बरोबर 27. आता हे सूत्र आपण इथं वापरणार आहोत. बघा, SN बरोबर n/2 कंसात 2a अधिक n वजा 1 गुणिले d. आता या सूत्रावर आपण सगळ्या किमती भरूया. n किती आपला 27. S27 बरोबर 27/2 कंसात 2 गुणिले a किती आपला 6 अधिक n किती परत 27 वजा 1 गुणिले d आहे 3. आता करूया कॅल्क्युलेशन. 27/2 6 दुने 12 अधिक 27 मधून 1 गेले, राहिले 26 गुणिले 3. 26 गुणिले 3 इथे येतंय 27/2 कंसात 12 अधिक 78. 78 अधिक 12 90. 27/2 गुणिले 90. आता 2 ला 90 ने भाग जातोय. 2 केले 2 चोक 8, 1 राहिले 2 पंचे 10, म्हणजे आलं आपलं 27 गुणिले 45. आता 27 आणि 45 चा गुणाकार किती येतोय, आपला S27 आला 12 15. म्हणजे आपल्याला किती पदांची बेरीज सांगितलेली होती, तर 27 पदांची बेरीज सांगितलेली होती. ती आपण काढली, ती आले 1215. पुन्हा एकदा गणित बघूया. आपल्याला गणित काय विचारलंय, एका अंकगणित श्रेणीचे पहिले पद 6 आहे आणि सामान्य फरक 3 आहे, तर S27 काढा. त्यातला a आपला किती मिळाला, पहिलं पद आपलं a आहे ते आहे 6 आणि सामान्य फरक आहे 3, n आहे 27. म्हणून आपण दिलेल्या सूत्रामध्ये काय भरले, ह्या सगळ्या किमती भरल्या आणि त्यानंतर फक्त कॅल्क्युलेशन करत गेलो. मग त्याचं फायनल आन्सर आपलं आलं 1215. आता इथे सुद्धा पहिल्यांदा सोडवताना कधीही ब्रॅकेट पहिल्यांदा सॉल्व्ह करायचं आणि त्यानंतर मग बाकी काय असेल ते सॉल्व्ह करायचं. आता दुसरंच एक्झाम्पल आहे बघा, की पहिल्या 123 समनैसर्गिक संख्यांची बेरीज काढा. पहिल्या 123 समनैसर्गिक संख्यांची बेरीज. मग आपली क्रमिक काय येते बघा, म्हणजे अंकगणित श्रेणी येईल 2 4 6 8 आणि 2 गुणिले n काय असेल, म्हणजे येईल 2n. ही आपली श्रेणी आहे बरोबर, कारण समनैसर्गिक संख्या सांगितल्या. समसंख्यांमध्ये बऱ्यापैकी 2 चा फरक असतो. मग आपल्या यात पहिलं पद काय येईल, a बरोबर 2 आणि d बरोबर किती येईल, कितीचा फरक आहे याच्यामध्ये 2 चा. त्याच्यानंतर आपल्याला n किती असणार, आपला 123. म्हणजे पहिल्या सलग ज्या 123 समनैसर्गिक ज्या संख्या आहेत त्यांची काय करायची, आपल्याला बेरीज काढायची. मग हा फॉर्म्युला आपण यूज करणार आहोत.
यस एन बरोबर एन छेद 2 ब्रॅकेटमध्ये 2a अधिक एन वजा 1 गुणिले डी. आता या किमती करूया. इथे यस 123 बरोबर 123 छेद 2 2 गुणिले a किती आपला 2 अधिक एन आहे 123 वजा 1 गुणिले डी आहे 2. त्याच्यानंतर आपण पहिल्यांदा ब्रॅकेट सोडवून घेऊया. 2 गुणिले 2 4 अधिक 123 मधून 1 गेले 122 गुणिले 2 123 छेद 2 4 अधिक आता यांचा गुणाकार किती होतोय 4 4 2 त्याच्यानंतर 123 छेद 2 144 आणि 4 किती होतील सॉरी 244 आणि 4 248. आता यांचा इथं भागाकार 2 ने ह्याला भाग जातोय. बे के बे बे दुने 4 बे चौक 8 शिल्लक राहते किती 123 गुणिले 124. आता यांचा गुणाकार करूयात आपण. $15,252 यस 123 किती येते 15,252. काय सांगितलं बघा आपल्याला एक्झाम्पल मध्ये पहिल्या 123 समनैसर्गिक संख्यांची बेरीज आपल्याला काढायची होती. समनैसर्गिक संख्यांची आपण इथे काय केली एक अरिथमेटिक म्हणजे अंकगणिती श्रेणी लिहून घेतली. मग त्यामध्ये आपल्याला पहिलं पद मिळालं. त्याच्यानंतर त्यातला जो कॉमन फरक आहे कॉमन डिफरन्स आहे सामान्य फरक तोही निघाला आणि आपल्याला 123 पहिल्या पदांची बेरीज काढायची म्हणजे आपला एन पण आपल्याला तिथं मिळून गेला. मग त्या किमती आपण आहे त्या सूत्रामध्ये भरल्या आणि फक्त काय केलेलं आहे कॅल्क्युलेशन केलेलं आहे आणि आपला आन्सर आलेला आहे 15,252. आता पुढचं एक्झाम्पल बघा. 1 ते 350 यांमधील सर्व समसंख्यांची आपल्याला काय काढायचे बेरीज काढायची बरोबर. पण आता बेरीज काढण्यासाठी आपल्याला आधी हे बघितलं पाहिजे की 1 ते 350 ह्यांच्या दरम्यान सगळ्या समसंख्या आहेत तरी नक्की किती म्हणजे त्यांचा टोटल नंबर आपल्याला काढायचा आहे बरोबर. म्हणजे आपल्याला त्यासाठी कोणतं सूत्र वापरायला लागेल रे जे आपण सुरुवातीला यूज केलेलं होतं ठीक आहे. त्या सूत्रानुसार आपण काय करायचं की 1 ते 350 मध्ये टोटल किती समसंख्या आहेत ह्या बाजूला काढायच्या आणि त्या बाजूला काढल्यानंतर आपला जो वरचा फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युलामध्ये त्या किमती ठेवून त्यांची बेरीज काढायची ठीक आहे. तर आपण बघूया 1 ते 350 यांच्या दरम्यानच्या म्हणजे यांच्या मधल्या संख्या तो कोणत्या सांगितल्या समसंख्या. मग काय येतील त्या 2 4 6 8 आणि शेवटचं येईल 348 बरोबर. मग आता इथे तुम्हाला दिसते बघा पहिलं पद आपण ए मानलं T2 आपला काय मिळेल आपल्याला 4 मिळेल T3 6 मिळेल आणि T4 8 मिळेल. आता आपण काय करूया त्यातला कॉमन डिफरन्स सेम येतोय का बघूया. आपल्याला तोंडी कळतंय तर आपल्याला हे मांडणं गरजेचं आहे एक्झाम मध्ये ठीक आहे. आता इथे बघा काय करणार आपण डिफरन्स काढायला T2 मायनस T1. T2 किती आहे आपला 4 वजा T1 म्हणजेच A आहे तो किती आहे आपला 2 बरोबर राहिले 2. त्यानंतर T3 मायनस T2 T3 आहे 6 T2 आहे 4 6 मधून 4 गेले राहिले 2. त्याच्यानंतर T4 वजा T3 T4 आहे 8 आणि T3 आहे 6 इथे सुद्धा राहिले 2. आपला D किती मिळाला 2 मिळाला. यावरून आपल्याला कळलं की ही काय आहे अंकगणिती श्रेणी आहे. ही अंकगणिती श्रेणी आहे. आता आपल्याला ही सगळी पदं मिळाली. आता आपण काय करायचंय शेवटचं जे n म्हणजे शेवटचं जे पद आहे ह्या क्रमिकेमधलं ते किती आहे 348 आहे असं मानू आणि आपण काय करूया त्याची आधी संख्या काढूया की किती संख्या टोटल ह्यांच्या दरम्यान समसंख्या आहेत ते. मग आपला फॉर्म्युला कोणता यूज होणार आपला इथं येईल n बरोबर 348. हे n पद आहे शेवटचं पद आहे हे पण त्यातला टोटल नंबर आपण सूत्रानं काढणार आहे बघा. Tn बरोबर a अधिक n - 1 इंटू d.
आता TN शेवटचं पद काय आहे 348 आहे. मग A किती आपला 2 अधिक N किती आहे 300 N हा तसाच राहील आपल्याला काढायचा आहे आणि D किती आहे आपला 2 आहे. ठीक आहे N आपल्याला काढायचा आहे त्याला तसंच ठेवला. आता बघा हे जे 2 आहे ते ह्या पूर्ण ब्रॅकेटला काय आहे मल्टिप्लाय आहे. मग 348 बरोबर 2 अधिक 2 गुणिले n 2n अधिक गुणिले वजा वजा 2 एके 2. आता इथं हे धन आहे हे ऋण आहे हे सुद्धा एकमेकाला निघून जाईल. राहील काय फक्त 348 बरोबर 2n. आता काय करूयात आपण 348 बरोबर 2n. हे जे 2 आहे ते n ला काय आहे गुणिले आहे ते इकडे येऊन काय होतील भागिले होतील. 348 भागिले 2 बरोबर n. इथं भाग झाला 3 2 एके 2 एक राहिला 2 7 14 आणि 2 चौक 8 174 बरोबर n. याचा अर्थ असा झाला की ही जी अर्थमेटिक प्रोग्रेशन म्हणजे अंकगणितीय श्रेणी जी आहे ह्यामध्ये म्हणजे 60 ते 50 मध्ये समसंख्या टोटल समसंख्या किती आहेत तर 174 आहेत. कारण 1 ते 350 मध्ये विषम संख्या पण यामध्ये काय असणार आहे मिक्स असणार आहे. ठीक आहे तर त्यातल्या आपल्याला फक्त काढायच्या कुठल्या होत्या तर समसंख्या आहेत त्या फक्त वेगळ्या काढायच्या होत्या. मग त्या किती आल्या आपल्या 174 आल्या. ठीक आहे आपल्याला या इथं मिळालेलं आहे. आता आपण त्यांची बेरीज किती येते ते बघूया. आता सूत्रानुसार आपण त्याची काय करूया बेरीज करूया. आता बेरीज करताना बघा n किती काढलाय आपण 174 छेद 2 2 गुणिले a आहे आपला 2 कंसात 174 वजा 1 आणि d आहे 2. आता कॅल्क्युलेशन करूया 2 आणि 2 4 गुणिले सॉरी इथं अधिक आहे 174 वजा 1 173 गुणिले 2. 174 ने जर एका भाग लावला इथं 2 एके 2 2 8 16 गुणिले 2 7 14 तर 87 4 अधिक ह्या दोघांचा गुणाकार येतोय 6 346 87 गुणिले 346 अधिक 4 348. आता या दोघांचा गुणाकार किती येतोय ते करूयात आपण 348 गुणिले 87 7 8 56 7 चौक 28 28 आणि 5 33 17 21 21 आणि 3 24 88 64 8 चौक 32 32 आणि 6 38 8 24 24 आणि 3 27 8 आणि 4 12 1 2 आणि 3 10 येते 3 30 276 ही त्यांची काय येते बेरीज म्हणजे एससीआर आपला किती येतोय 30 276. आता जर तुम्ही डायजेस्ट मध्ये वगैरे जर बघितलं तर बघा एका वेगळ्या सूत्राने तुम्हाला ते सोडवून दिलेलं आहे आणि त्याचा आन्सर आलेला आहे 30 450. आणि त्याच्या खाली एक सूचना सुद्धा तुम्हाला दिली आहे की विद्यार्थ्यांनी SN बरोबर n कंसात n अधिक 1 या सूत्राचा वापर करून उत्तराचा पडताळा घ्यायचा आहे 30,276. आता आणखी एक बघा 1 ते 150 पर्यंतच्या 1 ते 150 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज आपल्याला काढायला सांगितलेली आहे. आता सेम त्या पद्धतीनेच आपल्याला काढायची फक्त इथं काय असणार होता विषम संख्या असणार आहे. विषम संख्यांची क्रमिका काय येईल 1 3 5 7 आणि शेवटची येईल 149. आता इथं आपल्याला बघायचं आपला ए आहे 1 बी आहे
इथं सुद्धा 2. आता नको काढायला, आपल्याला माहिती आहे की बी किती येणार आहे, 2च येणार आहे. आणि जो शेवटचं पद आहे म्हणजे TN ते किती आहे, 149 आहे. आता हे 149 पद आहे. आपल्याला काय करायचं आहे की मला कसं काढलं आपण 1 ते 150 पर्यंत टोटल किती विषम संख्या आहेत ते आपल्याला सूत्रानं काढायचं. तर आपल्याला A माहिती आहे, D माहिती आहे, TN सुद्धा माहिती आहे. मग आपण सूत्रानं करूया. TN बरोबर A अधिक N वजा 1 गुणिले D. TN आहे आपला 149 बरोबर A आहे 1 अधिक N आपल्याला माहित नाही, तो काढायचा आहे आणि D तसाच ठेवला. 149 बरोबर 1 अधिक आता हा D किती आपला 2. हा जो 2 आहे त्या कंसाला काय आहे, पूर्णपणे मल्टिप्लाय. 2 गुणिले n 2n अधिक गुणिले वजा वजा बे एके बे. आता इथं बघा वजा मधून 2 मधून 1 गेले, किती राहिले, 1 राहिले. मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 1 अधिक 2n. आता हे वजा 1 जर मी इकडे आणलं तर ते होतील अधिक 1 बरोबर 2n. आणि हे जे ह्यांची जर बेरीज केली तर होते 150 बरोबर 2n. आता हे 2 मी या बाजूला आणते, ते तिथं गुणिले आहे, तिकडे होते भागिले. यांचा जर भागाकार केला तर बघा बे एके बे, बे साती 14, एक राहिला बे पंचे 10. म्हणजे आपली n ची किंमत किती आली, म्हणजे ज्या विषम संख्या आहेत 1 ते 150 पर्यंतच्या त्या किती निघाल्या, 75 निघाल्या. आता आपल्याला काय करायचे, त्यांची बेरीज काढायची. ठीक आहे, मग आता बेरीज काढायची तर सूत्र आपण वापरणार तेच SN बरोबर n/2 2 गुणिले A अधिक n वजा 1 गुणिले D. आता SN काढायचं म्हणून तिथं काय आपण लिहित नाही, तसंच ठेवूया. आता हा n आपल्याला माहिती आहे किती आहे, 75/2 2 गुणिले A. A ची किंमत किती आपली 1 आहे आणि D ची किती आहे, n आहे आपला 75 वजा 1 आणि D आहे 2. 75/2 इथं करूया कॅल्क्युलेशन. बे एके बे अधिक 75 मधून 1 गेले राहिले 74 गुणिले 2. 75/2 इथं ह्या दोघांचा गुणाकार येईल 8 7 14 148 परत इथे 75/2 गुणिले ह्या दोघांची बेरीज येईल 150. 150 न जर 2 ला परत भाग लावला तर किती येते, 75. मग काय येईल, SN बरोबर 75 गुणिले 75. ह्या दोघांचा गुणाकार करूया. तर आपली विषम 1 ते 50 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज येते 56 25. 75 गुणिले 75 या दोघांचा गुणाकार किती आला, 56 25 आला. आता पुन्हा एकदा थोडंसं रिवाइज करूयात आपण. आपल्याला काय विचारलंय की 1 ते 150 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज आपल्याला काढायला सांगितलेली आहे. तर मग आपण विषम संख्या आहेत त्या फक्त क्रमिकेमध्ये मांडून घेतल्या. मग मांडून घेतल्यानंतर बघा आपल्याला पहिलं पद मिळालं A, D मिळालं 2 आणि TN म्हणजे शेवटचं जे पद आहे ते मिळालं 149. आता आपल्याला टोटल त्यामध्ये विषम संख्या आहेत किती हे बाजूला काढण्यासाठी आपण TN बरोबर A अधिक n वजा 1 गुणिले D या सूत्राचा काय केला, वापर केला. आता ह्या सूत्रामध्ये आपल्याला आहे ते किमती आपण भरल्या. आपल्याला TN किती आहे 149, तो त्याच्या जागी ठेवला. A ची किंमत 1 आहे, n आपल्याला माहित नाही त्याला तसंच ठेवला. आणि D किती आहे 2 आहे, तो तिथं तसंच लिहिला. त्यानंतर बघा हा जो 2 आहे ते या कंसाला काय आहे, गुणिले आहे, त्यामुळे ह्या दोघांचा काय केलं इथं गुणाकार केला. त्याच्यानंतर हे 2 आणि हे 1 ह्यांची वजाबाकी केली, उत्तर आलं वजा 1. त्याच्यानंतर हे जे वजा 1 आहे ते ह्या बाजूला आणलं, ते झालं धन आणि त्या दोघांची बेरीज केली आली 150.
मग 150 भागिले हे 2 केले तर आले 75. आपली यांची किंमत आली किती 75. म्हणजे 1 ते 150 पर्यंत विषम संख्या किती आहेत तर 75 आहेत. मग त्या 75 संख्यांची आपल्याला बेरीज करायची होती म्हणून ह्या सूत्रामध्ये आपण किमती भरल्या आणि फायनल आन्सर काय केलं काढलं. ते फायनल आन्सर आलं 56 25. म्हणजे 1 ते 150 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज किती आली तर 56 25 आली.